हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। बारसू रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची चिन्ह। रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात उद्धव यांच्या दौऱ्यावेळी महायुती काढणार प्रत्युत्तर मोर्चा। पदत्यागावर शरद पवार ठाम। शुक्रवारच्या बैठकीत नवीन अध्यक्षाची निवड। सुप्रिया सुळे यांच्या निवडीची भुजबळांची मागणी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्यावर सामनातून उपस्थित केले प्रश्न। ईडीचा तपास आणि अजित पवारांची भाजपशी वाढत्या जवळीकीचा लावण्यात आला संबंध। शरद पवारांच्या निवृत्तीमुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर परिणाम होणार नाही, संजय राऊतांचे रोखठोक दावे। गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी। आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र सुरू। घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांना गुड न्यूज। सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार। ताडदेवमध्ये म्हाडाचे 7.5 कोटींचं घर। दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला शहरातील 19 सदनिका सोडतीसाठी वर्ग। रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ। आणखी एका महामंडळाची भर। रस्त्यांवरील खड्डे जाणार का? मुंबई पालिकेत औषध खरेदीतील गैरव्यवहाराच्या आरोपाला कॅगचाही दुजोरा। प्रशासनाची दिशाभूल करून सलग 3 वर्ष औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप। वैद्यकीय विभागातील वर्ग 3 कर्मचाऱ्यांची रिक्त पदं लवकरच भरणार। या महिनाअखेरीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार। मुंबईमध्ये लवकरच ऑनलाईन वाहनतळ आरक्षण सुविधा। महापालिकेकडून मोबाईल ॲप। मध्य रेल्वेनं टीसींसाठी लॉन्च केलं नवं ॲप। आता विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं आकारता येणार दंड। ठाण्यात नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात। एका महिन्यात कामं उरकण्याचं पालिका आणि ठेकेदारांपुढे आव्हान। गणवेश खरेदी आता राज्यस्तरावर होण्याची शक्यता। शाळा आणि संस्थांच्या स्तरावर करण्यात येणारी गणवेश खरेदी स्वतःच्या हाती घेण्याचा राज्य सरकारचा विचार। पनवेल इथल्या भाजी मार्केटच्या ठिकाणी असलेल्या तलावात सोडलं जातंय शौचालयाचं पाणी। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण। बँक कर्मचाऱ्यांना मिळणार 5 दिवसांचा आठवडा। वित्त मंत्रालय लवकरच काढणार अधिसूचना। गणपतीनिमित्त चाकरमान्यांना खुशखबर। रेल्वेचे 16 मे पासून बुकिंग सुरू होणार। काँग्रेसच्या शिवराळ संस्कृतीला धडा शिकवण्यासाठी मतदान करताना जय बजरंग बली म्हणा। कर्नाटकमधील पंतप्रधानांचं जाहीर सभेत आवाहन। दिल्लीत आंदोलन करणारे पैलवान आणि पोलीस एकमेकांना भिडले। पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। गोव्यात आजपासून शांघाई कोऑपरेशन संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक। रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली एस जयशंकर यांनी भेट। तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोही होणार सहभागी। द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी दाखल याचिकेवर सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। हायकोर्टात अपील करण्याचे निर्देश। आणि जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। 2 दहशतवाद्यांचा खात्मा। AK-47 रायफलही जप्त।